तुम्ही भीमाशंकरने जी FRP दिली त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात असं म्हणाले, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? FRP जी दिली ना त्याच्याबाबत समाधानी आहे, परंतु आमचं म्हणणं एक होतं की उशिरा जी रक्कम दिली FRPची त्याच्यावर 15% व्याज दिलं पाहिजे, ही कायद्यामध्ये तरतूद आहे. त्याबद्दल वळसे पाटील साहेब सुद्धा काही बोलले नाही आणि चेअरमन सुद्धा काही बोलले नाही, MD सुद्धा काही बोलले नाही. त्या मुद्द्याला मात्र त्यांनी बगल दिली. आठवड्यामध्ये चेअरमन साहेबांना भेटायला आले होते? हो, आलो होतो ना. तेव्हा काही चर्चा नाही झाली होती, पण त्यावेळेस जी चर्चा झाली त्या चर्चेच्या बाबतीत ते पॉझिटिव्ह होते. इथं आल्यानंतर त्यांची भूमिका वेगळी वाटली आम्हाला आणि चेअरमननी नंतर उत्तर देणं अपेक्षित होतं. तर बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं वळसे पाटील साहेबच देत होते. मी मध्ये उठून उभा राहिलो होतो, मला त्याच्यावरती बोलायचं होतं पण मला बोलू दिलं नाही आणि एकतर्फी बोलून दिलं नाही. हे सगळेच मुद्द्यावरती भाग विकास निधीचा मुद्दा असेल, शिक्षण निधीचा मुद्दा असेल किंवा यावर्षी जादा भाव कसा देता येतो. माझं तर त्यांना आजही ओपन चॅलेंज आहे की सगळ्याचं कॉस्ट ऑडिट करा आणि तुम्हाला जादा पैसे कसे देता येतात हे प्रभाकर बांगर दाखवून देईन आणि जर नाही दाखवून दिलं तर प्रभाकर बांगर परत तुम्हाला कोणताच प्रश्न विचारणार नाही आणि या कारखान्याच्या परिसरात सुद्धा परत येणार नाही. हे आपलं त्यांना ओपन चॅलेंज आहे. आजही सगळ्याचं कॉस्ट ऑडिट करा, मी दाखवून देतो. तुम्ही ज्या किमती धरल्या स्टॉकच्या साखरेच्या त्या कमी धरलेल्या आहेत, तुम्ही विजेचे दर सुद्धा काय लावलेत, सगळ्या गोष्टी, मग बागॅस असेल, मोलेसिस असेल किंवा सगळ्याच बाबतीत जर कॉस्ट ऑडिट झालं तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. पण त्या गोष्टीला ते तयार नाही. गेल्या वर्षी सुद्धा 263चा हिशोब आम्ही दिला होता, ते सुद्धा माझ्याकडे आहे. त्याच्याबद्दल सुद्धा ते एक शब्द बोलले नाही, कारण निवडणूक होती. निवडणुकीच्या काळामध्ये या गोष्टीची अंगावर नको काही गोष्टी यायला, म्हणून त्यावेळेला ते गप्प राहिले. सोयीनुसार जर भूमिका घेत असेल तर ते चालणार नाही. आम्ही म्हणत नाही की कारखाना तुम्ही वाईट चालवता, परंतु आज मी मागाशी पण सांगितलं की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च त्या ठिकाणी वाढलेला आहे, खतांच्या किमती वाढलेल्या आहे, ट्रॅक्टरचे दर वाढलेत, मजुरी वाढली, सगळ्याच खर्चामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे तर केंद्राने यावर्षी 3550 FRP डिक्लेअर केली. मग ज्या पटीत खर्च वाढलाय त्या पटीत शेतकऱ्याला 2 पैसे जास्तीचे मिळाले पाहिजे, ही आमची त्याच्या पाठीमागची भावना आहे. तुम्ही एका समजून घेत नाही. तुम्ही जर आमच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर देत नसेल, माझं तर आजही चॅलेंज आहे, तुम्ही कायद्याप्रमाणे वागा. तुम्ही 1 नंबरचा पुरस्कार घेताना ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे मला सांगा. उशिरा दिलेल्या FRPच्या रकमेवरती 15% व्याज दिलं गेलं पाहिजे. तुम्ही पैसे दिले, FRP कंप्लीट केली, परंतु ऊसतोड झाल्यापासून 14 दिवसाच्या आत एक रकमी पैसे देणं कायद्यानं बंधनकारक आहे. तुम्ही जे उशिरा पैसे दिलेत त्याच्यावर 15% व्याज द्या. दात का मागत नाही, प्रसंगी न्यायालयात का जात नाही? मग मी साखर आयुक्तांकडे जाणारच आहे. आजचं लेखी दिलेल्याची पोच माझ्याकडे आहे आणि आजचं सगळं शूटिंग पण आम्ही घेतलेलं आहे. आमची मांडलेली भूमिका आहे. साखर आयुक्तांकडे आम्ही दाद 100% मागणार आहे आणि वेळ पडली तर याच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन पण करणार आहे. एक लक्षात घ्या, इथं गोड गोड बोललं, माझ्या हस्ते सत्कार घेतला म्हणजे प्रभाकर बांगर पागळ असं जर समजायचं कारण त्यांनी काही कारण नाहीये. आमच्यावर कुठल्याही पद्धतीने परिणाम होणार नाही. राजकारण आमचा काही धंदा नाही. कारखान्याचं काम चांगलं असेल तर चांगलं म्हटलं पाहिजे, जिथं चुकत असेल हे बघा काही गोष्टी चांगल्याच आहेत, त्याच्याबद्दल आमचं दुमत असायचं कारण नाही. संस्था ही शेतकऱ्यांची टिकली पाहिजे, चालली पाहिजे, शेतकऱ्यांना चांगला भाव पण मिळाला पाहिजे. परंतु ज्या ठिकाणी विनाकारण लोकांचे पैसे तुम्ही कपात करता आणि विनाकारण नको त्या गोष्टीला वापरता, बाग विकास निधीच्या बाबत आमची स्पष्ट भूमिका आहे. फक्त ज्या शेतकऱ्याचा ऊस निघायला अडचण आहे, जिथं रस्त्याची गरज आहे तेवढ्या पुरतेच पैसे कापा. तुम्ही सर्रास कुठे खिरापत वाटल्यासारखे ते पैसे वाटत असेल ते जमणार नाही. निधीचा दुरुपयोग होतोय का? 100% दुरुपयोग होतोय. उदाहरणार्थ ST स्टॉपच्या थांब्याला पैसे देता, तुम्ही बैलगाडा घाटाला पैसे देता, तुम्ही कुठं मला तर काही ठिकाणी कळायला बेंजो घ्यायला पैसे दिलेत. इथपर्यंत जर तुमचा वापर होत असेल, हो मागणी त्यांच्याकडे माहितीच्या अधिकारात मी अर्ज दिला तर सगळं दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल. मागत का नाही माहिती बोललोय मी त्या दिवशी. मागणी करणार आहे आम्ही त्यांच्याकडं. तुम्ही कुठं कुठं वापरता. आताही मी वळसे पाटील साहेबांना बोललो, म्हणलं साहेब फक्त एखाद्याच्या रस्त्याची अडचण असेल शेतकऱ्याच्या त्याच ठिकाणी फक्त ते पैसे वापरा. 2022-23ला म्हणजे गेल्या वर्षीच्या पलीकडच्या वर्षी त्यावेळेला सुद्धा 40 रुपये भाग विकास निधी, 10 रुपये शिक्षण निधी कापला होता. अरे एवढे पैसे जर तुम्ही, थोडी रक्कम होत नाही, 9.5 लाख टनाचं गाळप होतं, 4.5 कोटी रुपये तुम्ही कापले. याही वर्षी 11 लाख टनाच्या पुढे गाळप आहे. तुम्ही 35 रुपयांनी हिशोब करा किती कोटी रुपये तुम्ही शेतकऱ्यांचे कापले. आणि एवढं बारीक बघायला नको. अरे शेतकऱ्याला प्रपंच बारीकच करावा लागतोय. साहेब मगाशी बोलले, साहेबांना नाही ती जळ बसणार कारण आता त्यांची 8वी टर्म आहे, त्यांना शासनाचे पैसे मिळतात, त्याच्यामुळे त्यांना नाही ती अडचण. पण आमच्या गरीब फाटक्या शेतकऱ्याला तेच पैसे महत्वाचे. 4-5 हजार रुपये जरी त्याची वाढली तरी त्याची बिचाराची दिवाळी होईल, लेकरा बाळाचा कपडे लता होईल, त्याच्यामध्ये त्याला गरज आहे कारण महागाई त्या पटीत वाढलेली आहे. म्हणून
आम्ही जे जे प्रश्न मांडले, आम्हाला वाटलं होतं किंवा शिरूर जुन्नरच्या भागातल्या शेतकऱ्यांच्या बाबत तुम्ही साहेब सहकार मंत्री राहिलेले आहेत. मला काय म्हणायचंय, तुम्हाला जर भविष्यातलं भरपूर काही समजतंय, मग त्याच वेळेला तुम्ही हे पैसे का कापले इतके दिवस? या शेतकऱ्यांचं पैसे भांडवल म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बिनव्याजी वापरलं. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. मी मगाशी पण सांगितलं, आम्ही सहकार विभागाकडे तक्रार करणार आहे की भीमाशंकर कारखान्याने या शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे. या कारखान्यावर आणि संचालक मंडळावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा. सहकार विभागाकडे आम्ही तक्रार करू. जुन्नर किंवा शिरूर तालुक्यामध्ये ज्या लोकांचे शेअर सन्मानाच्या रकमा घेतलेल्या आहेत, भाग भांडवल म्हणून त्यांना गरज होती वापरले, आता लोकांना परत पाहिजे असेल तर आम्ही द्यायला तयार असं म्हणाले. नाही 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 नाही, द्यायचे ठरले तरी तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागा. आमच्याकडून चुकलं आणि व्याजासकट नियमाने जो व्याज असेल व्याजासह ते पैसे रक्कम परत केली पाहिजे. सभासद का करत नाहीत मग? आता त्यांनी मगाशी कारण सांगितली, त्याची कार्यक्षेत्राची मर्यादा आणि काही मंडळी कोर्टामध्ये गेली. कोर्टामध्ये गेले ना? हा ना, काही वरच्या कोर्टामध्ये मी तेच म्हणतोय, ते कारखाने कोर्टामध्ये गेले, तेच त्यांनी सांगितलं कार्यक्षेत्राची मर्यादा घालून दिलेली. हे तुम्हाला आधी समजलं नाही का? आज साहेब आज हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, त्यांना ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. पण तुम्ही गोड बोलून त्या लोकांचे, त्या शेतकऱ्यांचे पैसे वापरलेत तुम्ही. ही फसवणूकच आहे शेतकऱ्यांची. आमचा स्पष्ट आरोप आहे. त्यांनी आम्हाला मगाशी बोलू दिलं नाही आणि काही गोष्टीच्या बाबतीमध्ये बोलले तर खरं, काही नाही ना. मध्ये मी उठलो तेव्हा मला बोलू दिलं नाही. तुम्ही शेवटी पुन्हा उठले परत मग त्यांच्या प्रश्नाची उत्तर नको, ते कसंही उत्तर त्यांच्या सोयीप्रमाणे देतील. आमचं पण समाधान झालं पाहिजे ना. आम्हाला बोलू दिलं नाही. मला सांगा, आमचं समाधान झालेलं नाहीये. आम्ही म्हणत नाही तुम्ही कारखाना वाईट चालवलाय, कारखाना चांगला चालू आहे, ठीक आहे. या फी दिली तुम्ही, वरती पैसे पण दिले, पण अजून रक्कम देता येऊ शकते. कारण कारखाना आज वीज निर्मिती करतोय, इथेनॉलचं पूर्ण क्षमतेने तुम्ही प्रकल्प चालवलाय, सगळ्या मार्गाने नफा तुम्हाला मिळतोय. मग त्यातल्या त्यात अजून 4 पैसे जास्तीचे शेतकऱ्याला मिळावं, ही आमची त्याच्या पाठीमागची भावना आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी विरोध करायला आलेलो नाही. शेवटी ही संस्था शेतकऱ्याची, ती चालली पाहिजे, टिकली पाहिजे, ही पण आमची भावना आहे. म्हणून आम्ही काही ठिकाणी चांगल्या गोष्टीला चांगलंही म्हणतो आणि जे चुकीचं आहे त्याला चुकीचं. पण तुम्ही आमचं काहीच समजून घेणार नसेल. आज आमचा एकही मुद्दा त्यांनी समजून घेतला नाही. मी त्यांना आजही पासून त्यांच्या समोर चॅलेंजली सांगतो, जे कायद्यामध्ये तरतूद आहे त्याप्रमाणेच काही मुद्दे आम्ही मांडलेले. आम्ही चुकीची कुठलीच गोष्ट त्यांच्याकडे मांडली नव्हती. पण तुम्ही तुमच्या पद्धतीने जर सगळं रिटून नेणार असेल आणि त्यांच्याच माइंडचे सगळे सभासद तिथं आरडाओरडा करणार, बोलू देणार नाही आम्हाला, असं नाही. आमचे तुकाराम गावडे साधे बोळेत, बिचारे बोलायला लागले तर वागून टिंगल्या करायच्या, हा ऊ करायचं, ही काय पद्धत आहे? अरे तो साधा माणूस आहे. बोलू दिलं ना? दिलं काय? बोलू दिलं? टिंगल्या टावाळ्या केल्या, मागे आरडत होते त्यांचे बगल बच्चे, त्यांचे बगल बच्चे होते, सभासद नाही. काही चांगले सभासद होते, शांत होते, पण काही बगल बच्चे पण एक लक्षात मध्ये मध्ये बोलत होते. सभा ही सभासदांची असते, म्हणजे मालकांची असते. इथं बिगर सभासद येतात, ते त्यांच्या व्यथा मांडतात, त्यांना बोलू पण दिलं जातं. हे तर वास्तव आहे ना? नाही नाही दिलं ना. आता माझे वडील सभासद आहे, मी सभासद नाही, तरी मला बोलू दिलं. ठीक आहे, मला वरती सत्कार करायला बोलवलं, त्याबद्दल मी तुमचा रिस्पेक्टच ठेवतोय. परंतु ज्या मुद्द्यावर आमचं भांडण आहे, मॅनेज झाले अशा पण चर्चा हो, हे लगेच ते म्हणायला नुसतं मॅनेज. मग आता मी जर नसतो गेलो तर म्हणले असते नाही का मेंढी या. अहो तो शेतकऱ्याचा सत्कार होता, त्यांनी घेतलं ना, मी गेलो सत्कार केला म्हणून काय झालं? म्हणून काय मी कोणाचा मरेपर्यंत हा छातीला बिल्ला लावलाय? प्रभाकर बांगरला विकत घेणार, मॅनेज करणार, अजून जन्माला यायचंय आणि येऊ शकत नाही. हा 5 रुपयाचा बिल्ला सुद्धा विकत घेऊन लावतो. राजू शेट्टी फुकट नाही देत आम्हाला 5 रुपयाचा बिल्ला, आणि स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो. 2019च्या निवडणुकीला तुम्ही त्यांच्या सोबत होते ना? कोणाच्या? अहो ते आम्हाला काही वाईट अनुभव आले म्हणून तर आम्ही सोडून गेलो सगळ्यांना. आम्ही कुठल्याच राजकीय पक्षाच्या जवळ नाही. राजकारण कशा पद्धतीचं गलिच्छ झाले, गल्लीतलं शेंबडं पोरग सुद्धा सांगेल. हे आज सकाळी एकत्र विरोधात दिसते ना, संध्याकाळी एकत्र होतील. हा चोरांचा बाजार आहे म्हणून तर आम्हाला वाईट अनुभव आले म्हणून तर आम्ही बाजूला गेलो सगळ्यांना. शेतकरी संघटनेची भविष्यकाळातली भूमिका काय राहील? भूमिका हीच राहणार आहे. या बाबतीत जर हे अशा पद्धतीनं रिटून न्यायचा कार्यक्रम करत असतील, तुमच्या काही चांगल्या गोष्टीला आम्ही चांगलं म्हणतोय, आम्ही म्हणत नाही का 100% तुमचं कामकाज चुकीचं आहे, पण ज्या गोष्टीच्या उणीव आम्हाला दिसतात त्याच्यात शेतकऱ्याचं हित आहे आणि शेतकऱ्याच्या हितासाठी जर आम्ही तुमच्या निदर्शनात आणून देतोय. वळसे पाटील साहेब सुद्धा 4 वेळा माझं नाव घेतात, म्हणजे काहीतरी तथ्य असेल ना त्याच्यामध्ये. तुम्ही मला ठीक आहे, साहेब गोड बोलतात, मवाळ स्वभावाचे, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे, आम्ही पण त्यांना रिस्पेक्ट देतो. मी कधीच रागवत नाही. बघा, त्याला आम्ही रिस्पेक्ट देतो ज्येष्ठत्वाच्या नात्यानं. ते आज एक मुद्दा, स्थानिक शेतकरी असं म्हणाले की सांडपाणी आमच्या शेतामध्ये किंवा घराजवळ येते,
त्याचा बंदोबस्त 100% केला पाहिजे. हे बघा आज 100% खरी मागणी आपल्या कारखान्यामुळं कोणाला आजूबाजूच्याला त्रास नाही झाला पाहिजे याची खबरदारी कारखान्याच्या संचालक मंडळाने 100% घेतली पाहिजे. आणि त्या ज्या बिचाऱ्यांनी त्याची व्यथा मांडली ती 100% खरी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.